नमस्कार मित्रांनो, काजलच्या रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. तर बघा त्यासाठी काय काय लागणारे साहित्य आहे ते. तर आपण भेंडी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक कांडी लसूण घेतलेला आहे, त्याला मी सोलून वगैरे घेतले. कोथिंबीर घेतली आहे कापून आणि थोडासा लागणारा कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो त्यासाठी. आणि हे बघा सगळ्यात मुख्य म्हणजे की हे बघा आपले घरगुती मसाले आहेत. तर ह्यो घरगुती काळा मसाला आहे आणि ह्यो पण आमचा घरचाच मसाला आहे. त्याच्यामध्ये लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे जिरे, त्यानंतर लाल तिखट, हळद आणि हे बाकीचे घरगुती मसाले आपले चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. जसे तुम्हाला लागणार तिखट किंवा कमी तिखट त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर लागणारे मीठ आणि तेल एवढ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला मी सगळ्यात सोपी भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे. सर्व तयारी झाली आहे आणि मी तो लसूण जो तुम्हाला दाखवला होता त्या लसणाला मी बारीक ठेचून घेतले. जादा बारीक पण नाही करायचं आहे, नॉर्मल बारीक करायचं आहे. आणि आता भेंडीमध्ये मसाला भरण्यासाठी मसाला काढते. तुम्हाला मी मसाले दाखवलेच आहे आधी आपले. तर आता मी सर्व मसाले थोडे थोडे काढून घेते. तर बघा सर्वात पहिले मी टाकणार आहे 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि हे 2 चमचे घरचा काळा मसाला. या प्रकारे मसाले काढून घेतले. आणि आता आपल्याला यातच थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे बघा मी चवीनुसार मीठ टाकले. तुमची जसे भेंडी जितकी असेल त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने मीठ टाकू शकता. आता मी हे सर्व एकत्रित करून घेते. हे बघा असे एकत्रित करून घेतले सर्व. आणि आता आपल्याला या भेंडीमध्ये सर्व भेंड्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा आपण भेंडी कट केलेली आहे, त्यामध्ये आपल्याला चांगला मसाला भरायचा आहे. तर हे बघा सर्वप्रथम आपण ठेवली आहे यावर गरम होण्यासाठी कढई. आणि आपल्या भेंड्या झालेल्या आहे. मसाला भरून सर्व मसाला भरला आहे मी एका एका भेंडीमध्ये. आणि हे बघा मसाला भरल्यानंतर एकदम असा मसाला भरला गेला पाहिजे तरच चवदार लागते. तर आता सर्वप्रथम मी टाकून घेणार आहे यामध्ये तेल. आता तेल तापलंय, त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण ठेचलेला. हे बघा मी घेतलंय लसूण टाकून. आता लसूण चांगला परतला गेला की त्यातच लगेच आपण टाकणार आहोत जिरे. जिरे टाकल्यानंतर टाकणार आहोत कढीपत्ता. आता गॅस थोडा कमी करायचा आणि थोडासा लसूण असा लालसर रंगाचा झाला की लगेच आपली भेंडी यामध्ये टाकून द्यायची. आता भेंडी चांगली यामध्ये फ्राय होऊन द्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही दुसरं, फक्त तेलामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे. तर आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत थोडंसं मिक्स करून घेऊया.
आता गॅस थोडासा वाढवला आहे. भेंडीला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता मसाल्यांचा छान वास आला की एकदम थोडंसं पाणी असं भुरभुरायचं आहे. आणि आता गॅस कमी करून टाकायचं. आता आपण यावर ठेवूया झाकण. आता थोडंसं तेल सुटलं असेल मसाल्याला, आपलं भेंडीला, तर आता जो उरलेला मसाला होता तो आपण यामध्ये ॲड करून घेऊया. नंतरूनच टाकायचा आहे हा मसाला, म्हणजे ठसका होत नाही. हे बघा, तर आपली भेंडी कशी झाली आहे. आता आपली भेंडी झालीच असेल, तर अजून 2-1 मिनटं थांबून बघूया, थोडीशी परतून देऊया चांगली. तर आपण ही 10 मिनटं चांगली ही केली आहे. बघा आता मस्त कोरडी पण झालेली आहे मस्त, आणि तिला आता तेल पण सुटलेलं आहे. तर हे बघा, आपण किती भेंड्या टाकलेल्या होत्या आणि त्या आता इतक्याच झाले. आता वरतून आपण मस्त कोथिंबीर टाकून घेऊया. तर हे बघा मंडळी, फायनली आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. हे बघा, मसालेदार भेंडी, त्याच्यासोबत चपाती आणि कैरीच्या फोडी. तर आता मी हे जेवायला देणार आहे. तर तुम्ही पण नक्कीच बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कशी वाटते नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यावर लाईक करा.